भंडारा जिले में जिला कांग्रेस पार्टी की तरफ से विश्राम भवन से नारेबाजी करते हुए महायुति सरकार के खिलाफ जिला कलेक्टर ऑफिस के सामने कीचड़ फेंक आंदोलन किया गया। उन्होंने कहा कि केंद्रीय सरकार और भारतीय जनता पार्टी किसानों, मजदूरों, दलितों, अल्पसंख्याकों, महिलाओं, युवाओं, गरीबों और आम लोगों की विरोधी है। छत्रपति शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले और भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के विचार, कार्यशील महाराष्ट्र की छवि को धूमिल करने का काम पिछले 10 वर्षों से भाजपा सरकार कर रही है, जिससे राज्य का औद्योगिक विकास बाधित हुआ है। किसान संकट में है लेकिन उन्हें मदद नहीं दी जाती तथा मुश्किल समय में लोगों की मदद करने के बजाय सरकार लोगों का शोषण कर रही है और पैसे की उगाही कर रही है। सरकार ने नीट परीक्षा के पेपर बांटने और रिजल्ट में गड़बड़ी के कारण देश भर के लाखों छात्रों का भविष्य खतरे में डाल दिया है और महंगाई, बेरोजगारी, पेपर लीक, धोखाधड़ी, महिला सुरक्षा, खाद बीज काला बाजार, किसानों की कर्ज में रुकावट, पुलिस भर्ती में कीचड़ ऐसे मामलों पर नजरअंदाज कर रही है। उनका कहना है कि प्रदेश में कानून व्यवस्था खराब है, अमीरों के बेटे गरीबों को गाड़ी के नीचे कुचल रहे हैं, दिन दहाड़े सड़क पर बेटियों की हत्या हो रही है। सत्ताधारी दल द्वारा जाति धर्म के नाम पर सामाजिक शांति भंग करने का प्रयास किया जा रहा है। राज्य की जनता इन समस्याओं से जूझ रही है लेकिन सरकार सिर्फ टेंडर का काम कर रही है और कमीशन खा रही है। इस तरह के दावे के खिलाफ कांग्रेस पार्टी की तरफ से भंडारा में आंदोलन किया गया। इस दौरान जिला कांग्रेस पार्टी के अध्यक्ष मोहन पंचभाई सह अन्य कार्यकर्ता वहां उपस्थित थे। भाजप सरकारचा एकच मूल मंत्र आहे, खोटे बोला आणि रेटून धरा। मागील 10 वर्षापासून हे आपल्या सोबत खोटच बोलत आहे, आपल्या सामान्य जनतेसोबत ते खोटच बोलत आहे। मागील 10 वर्षापासून आपल्याला माहिती आहे की तानाशाही सरकारने काहीच केलं नाही, लोकांवर फक्त अन्यायच केला आहे। बेरोजगारांचे प्रश्न असोत काम शून्य, शेतकऱ्यांचे प्रश्न असोत काम शून्य, महिलांचे प्रश्न असोत, महिलांवर अत्याचाराचे प्रश्न असोत, यांनी यासाठी काहीही केलेलं नाही आहे। पॉप्युलेशनची वाढ होत आहे, शेतकऱ्याला मालभाव त्याला देत नाही। शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेज करायला पाहिजे, जेणेकरून विदेशामध्ये निर्यातीचं काम करायला पाहिजे। याच्यासाठी त्यांचे विजन पूर्ण शून्य आहे। या महायुतीच्या विरोधामध्ये राहुल गांधी आणि आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनात आम्ही हे चिखलफेक आंदोलन इथं करत आहोत। आपल्याला माहितच आहे, आपल्याला तांदळाला मोठं करायचं असेल तर आपण त्याच्यापूर्वी चिखल करत आहोत। चिखलातूनच आपण तिथं बीज टाकून आपल्याला तांदळाचं उत्पादन करत असतो। या महायुतीला आपण चिखल माकून त्यांचा चिखल करून त्याचे ते आपले जे मुद्दे आहेत, पेपरफुटीचे मुद्दे आहेत, बेरोजगाराचे मुद्दे असोत, शेतकऱ्यांचे, किसानांचे मुद्दे असोत, तर ते आपण सगळे थांबवून या देशाला कसा विकसित करता येईल, कसा तांदूळ मोठा करता येईल, याकरिता आपण हे चिखल फेक आणि या चिखलामध्ये या सरकारला आपण दडपण्याचं काम आपण करत आहोत, जेणेकरून सगळी जनता जागरूक होईल आणि जागरूक झालेलीच आहे। येणाऱ्या 4 महिन्यामध्ये हे बदल आपल्याला दिसेलच। या बदलची सुरुवात या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या जनतेने सुरुवात केली आहे आणि तो बदल पूर्ण देशामध्ये घडलेला आहे। फक्त थोडशांनी जे वाचलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये भंडारा गोंदिया जिल्ह्याचा मुख्यमंत्री आमचा काकाच बनेल आणि ते नानाभाऊ पटोले बनतीलच आणि त्यांच्या मार्गदर्शनात आपण विकास करू, हे आपल्या सगळ्यांना मी वचन देतो। महाराष्ट्र टीवी 24 के लिए जाहिद शेख की रिपोर्ट, भंडारा।